तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण सोलापूर बस स्टँडवर बघू शकतो, मी मागे बघू शकतो सोलापूर बस स्टँडवर आहे। तर आज आपण प्रवास करणार आहे सोलापूर ते येरमाळा पर्यंत। छोटासा प्रवास असणार आहे, रूट आपला असणार आहे सोलापूरवरून तुळजापूर, धाराशिव, येडशी आणि येरमाळा। 100 किलोमीटरचा प्रवास असणार आहे। कसा होतो काय नाही, सगळ्यात जर्नी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत छोटासा एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। चला मग स्टार्ट करूया। बसची वाट बघू आपण, बस आल्यावर बसमध्ये बसू आणि आपला प्रवास जो आहे स्टार्ट करू। गर्दी बघू शकता मित्रांनो किती झाली इथे। गाडी अजून आपली लागली नाही, बघू केव्हा गाडी लागते काही नाही। बाकी इकडे बसेस येत आहे, बघू गाडी केव्हा लागते। इथे लागलेली बघा ई शिवाई बस। ई शिवाई म्हणजे छोटीशी, बीड ते सोलापूर ते बीड, पण त्याच्यात भाडं जास्त आहे, त्याच्यामुळे आपण असं साध्या बसमध्ये जाणार आहे। बघू केव्हा लागते काही नाही। हळूहळू सगळ्या रिटर्नच्या गाड्या येत आहे आणि आपली बसचं वेटिंग करतो मी, केव्हा लागते काही नाही बस बघू आपण। 7:30 झाले मित्रांनो, पण अजून काही येरमाळा गाडी लागली नाही आहे। दुसऱ्या गाड्या लागतात लातूर तिकडच्या, पण येरमाळा गाडी अजून लागली नाही आहे, बघू केव्हा लागते। फायनली बस भेटली आपल्याला 8:45 वाजता, विजापूर छत्रपती संभाजीनगर। रिझर्वेशन नाही, बघू आपल्याला सीटवर जागा भेटते का नाही। आपण बसलेलं तर आहे, बघू काय होतं। बाकी बघून घ्या एकदा सोलापूरचं बस स्टँड। 8:45 दृश्य। पुढून काही शूट करता येणार नाही, कारण की पुढचे सीट सगळे रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे इथं बसून आपण शूट करणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला, प्रयत्न करणार आहे दाखवायचा। बघतो काय होतं काही नाही, पण प्रयत्न तर होणार आहे आपलं, तुम्हाला व्ह्यू चांगल्यापैकी दाखवायचा। बघून घ्या एकदा सोलापूर बस स्टँड। तिकडची खिडकी काही उघडत नव्हती आणि मागे येऊन बसून लढायला तर इथून मस्त खिडकी उघडी, इथून व्ह्यू मस्त दिसेल। मागे येऊन गेलो, बघू शकता गाडी फुल पॅक झाली आत्ताच। निघाली गाडी सोलापूरमधून। वेळ झाला आहे 8:54 झाले। निघाली गाडी सोलापूरमधून। तिकीट लागलं आपल्याला 182 रुपये। सोलापूर ते येरमाळा 182 रुपये तिकीट। तर आली मित्रांनो आपली गाडी तुळजापूरच्या बसस्टँडमध्ये। दुसऱ्या बसस्टँड लातूर रोडकडे जे मध्यवर्ती बसस्टँड आहे तिथे नाही आली, आपली दुसऱ्या बसस्टँडमध्ये आली, जे की सोलापूर धुळे हायवेवर बसस्टँड आहे। त्या बसस्टँडवर आली, हायवे बाहेरून गेला आहे, तर तिकडे आली गाडी आपली बरोबर रात्री 10 वाजता। कौन सा बोलली का
पोचलोय आपण धाराशिव बस स्टँडवर. बघू शकता तुम्ही धाराशिव बस स्टँडचे दृश्य. 10:30 झाले. गर्दी बघू शकता गाडीला. धाराशिव बस स्टँड. थंडी बेकार आहे आणि बाहेर पडलेली बघू शकता. कोणीच नाही, सामसूम झाले 10:30लाच धाराशिव बस स्टँडवर. आपल्या बसला गर्दी आहे थोडी, पण बसमध्ये जागाच नाही. सगळे सीट पॅक आहे इथे. बघू शकता तुम्ही 10:30चे दृश्य धाराशिव बस स्टँड. तर इथे गाडी चालली आपली डेपोमध्ये धाराशिवच्या डिझेल भरायला. बघू शकता तुम्ही धाराशिवच्या आगार. आणि इथं आपली बस चालली आहे डिझेल भरायला. मुक्कामी बसेस लागलेल्या आहे इथं विश्राम करताना. आणि चंद्र बघू शकता आज किती सुंदर दिसतोय. धाराशिवचे आगार. तर इथे एक ब्रेक झालाय, जेवायला थांबल्या गाड्या येडशी जवळ. उड्डाण पूल सोलापूर धुळे हायवेचा. आणि इथे सगळ्या गाड्या थांबल्या जेवायला. आपण काही जेवणार नाही, 12 वाजले आणि भूक पण काही नाही आहे. बघू गाडी केव्हा आलते. तर मित्रांनो पोचलेलो आपण येरमाळा बस स्टँडवर. बघू शकता असं वातावरण आहे. रात्री 1 वाजले आपल्याला पोचायला इथे. एकदम शांत आहे. बाकीचे लोक तिथे झोपलेले प्रवासी. तर छोटासा प्रवास कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मी भेटतो तुम्हाला नवीन प्रवासासोबत किंवा नवीन बस स्टँड कलेक्शनमध्ये. तोपर्यंतसाठी थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. दिस इज यस जैन साइंग ऑफ फ्रॉम येरमाळा.